नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं उखाणा.मराठी या आपल्या उखाण्यांच्या सुंदर दुनियेत। मंडळी, लग्न ठरलं की सगळीकडे धावपळ सुरू होते। खरेदी, पार्लर, मेहंदी, डान्स प्रॅक्टिस आणि या सगळ्या गडबडीत जास्त टेन्शन कशाचं येतं तर ते म्हणजे उखाण्याचं। नवरीची एवढी धावपळ असते की उखाणे पाठ करायला वेळच मिळत नाही। मग आयत्या वेळी कोणीतरी आपल्याला उखाण्यांचा आग्रह करतच आणि मग आपली मात्र पंचायत होते। पण काळजी करू नका, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नव्या नवरीचे स्मार्ट पण सोपे उखाणे, जे तुम्ही एकदा ऐकले तरी तुमच्या लक्षात राहतील। चला तर मग सुरू करूया नव्या नवरीचे स्मार्ट पण सोपे उखाणे। उखाणा नंबर 1। हिवाळ्यात धुके पडते दाटच दाट, हिवाळ्यात धुके पडते दाटच दाट, रामांचे नाव घेते आता सोडा माझी वाट। उखाणा नंबर 2। हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी, हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी, रामांचे नाव घेते शालू नेसूल भरजरी। उखाणा नंबर 3। इन मीन 3.5, इन मीन 3.5, राव माझे राजा आणि मी त्यांची क्वीन। उखाणा नंबर 4। जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी, जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी, रामांची साथ मला जन्मोजन्मी मिळावी। उखाणा नंबर 5। माहेरी साठवले मायेचे मोती, माहेरी साठवले मायेचे मोती, रामांचे नाव घेऊन जोडते नवी नाती। उखाणा नंबर 6। गणपतीच्या दर्शनासाठी लागतात लांबच लांब रांगा, गणपतीच्या दर्शनासाठी लागतात लांबच लांब रांगा, रामांचे नाव घ्यायला मला कधीही सांगा। उखाणा नंबर 7। हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घनदाट, हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घनदाट, रामांचे नाव घेतले आता सोडा माझी वाट। उखाणा नंबर 8। संसारूपी पुस्तकाचे उघडले पहिले पान, संसारूपी पुस्तकाचे उघडले पहिले पान, रावांमुळे आज मिळाला सौभाग्यवती होण्याचा मान। उखाणा नंबर 9। सुखी संसाराची करते आज मी सुरुवात, सुखी संसाराची करते आज मी सुरुवात, राव माझ्यावर ठेवा कायम तुमचा प्रेमळ मायेचा हात। उखाणा नंबर 10। छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने, छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने, रामांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने। तर मंडळी, हे होते नव्या नवरीसाठी स्मार्ट पण सोपे उखाणे। तुम्हाला हे उखाणे कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून अशा छानशा उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। या चॅनलवर तुम्हाला जवळपास सर्वच प्रकारचे उखाणे बघायला मिळतील आणि तुम्हाला जर तुमच्या लव्ह स्टोरीचा किंवा लग्नाच्या प्रवासाचा कस्टमाइज उखाणा हवा असेल तर मला कमेंटमध्ये उखाणा टाईप करा। मी नक्कीच तुमच्याशी कनेक्ट करून तुम्हाला हवा तसा उखाणा बनवण्याचा प्रयत्न करेन। चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत। तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा। धन्यवाद।